टेम्पो आहे बघ. हा माहिती बघितलं ते खाल्लं दिसलंच ना आम्हाला टेम्पो म्हणलं कसं असं वळायचंय असंच इकडं वळायचंय. आम्ही वळलो आणि पुढचं थोडं गेलं ना राहू दे तू बोलतो. पुढे गेलो आणि थोडं गेलो आणि म्हणलं आहे रस्ता चुकला आपण खालच्या रस्त्याला आलं. म्हणलं वळवायची का नाही गेट मधून आतमध्ये घे पुन्हा वळवलं आम्ही गेलो वाढवायला आणि तिथे गेलो आतमध्ये 2-3 मिनिटं आम्ही मागं पुढं केलं आणि त्यांना दिसलो का आमची गाडी ते आलं लेडीज होतं काटा घेऊन आलं. समीर खेळ आला आमच्या मित्रावरती राहतो समीर स्वर्ग सांगायचं. नाही मी सांगितलं रस्ता चुकलाय थोडं वरती वळायचं होतं खाली वळलो रस्ता दिसला ना मग. तर मित्रांनो आता आम्ही 4 जण 8 वाजता आलो संध्याकाळी 3 वाजता निघालो होतो. नागेश मी किरण आणि केतन आम्ही चौघं मागून निघालो. 12चा निघण्याचा बेत होता बरं आम्हाला निघाला 3 वाजले. काय रे? केतन केळ खातोय. किरण जाळी होत आणि बार्बिक्यू करणार आहे जाळीवर. बोट कापेपर्यंत काकडे कापतोय. अक्षय खरं कापलंय एवढं नाही. चल डॉक्टर कडे जाऊ. अगोदरच गम आहे आता मला ड्रोन गेलाय आता मला खोटं वाटत होतं. बांबुड्याचा पाला भरतोय पोपटीसाठी. सुशील इकडे जरा जवळ ये. अक्षा तू टॉर्च घेऊन ये. आतमध्ये दाखव आतमध्ये दिसतंय का. असं सगळं कॉर्नरनी व्यवस्थित लावायचं आणि मधी आपण सगळं आयवस टाकणार आहे ह्याच्याबरोबर मधी. इकडे बघत असाल तुम्ही नागेश आणि केतन चूल पेटवत आहेत. तर ओव्हर टाकतोय मी. किरण खडे मीठ दे रे. बस खडे मीठ टाकतोय. 2 दिवस यामुळे झोपला नव्हता तो. धर किरण. बघ जवळजवळ गाव जेवण घातल्यासारखं केलंय. आता आम्ही टाकतोय पावटा, तुरीच्या शेंगा आणि मटर एकत्र आणि सगळी बाहेर. पावडर टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिठाची लेअर टाकायची. बाबा ओवा घेतोस का? ओवा बाब्याले भारी ओवा बाबा आहे भेटला. पुन्हा ओवा टाकतोय. आणि आता सगळी कंदमुळं भरायची. स्वीट पोटॅटो, रताळे, कणसे आणि कणक आणि बटाटा. कणक आम्हाला भेटली महाडमध्ये आणि गावाकडेच भेटतात. असं नाही कधी कधी शहरातही भेटतात सीझन. अरे समीर हे चिकन नाही टाकलं तू अजून. अरे दादा ही व्हेज पोपटी आहे. चिकनची आपण करणार आहे. अच्छा सॉरी. हो तोंड टाईट बसलं पाहिजे ना. उलट केलं तरी पडलं नाही पाहिजे. ओके बाय. झाली लावून. हो झाली. चला आता नॉनव्हेजवाली लाव. तर अक्षय कांदा तळतानाचा बिर्याणीसाठी कांदा फ्राय चालू आहे. केतन काय करतोय? मी आता ते चिकन आहे ना फॉइल पेपर मध्ये भरून आपल्याला पोपटीसाठी बांबुड्याची पानं धुवून घेतोय मी. आता मी नॉनव्हेज पोपटीमध्ये पावटा, तुरीच्या शेंगा आणि मटर टाकतोय. ओव्हर टाकूया. सुशील मला खडे मीठ देता ना.
चिकन आलं एकदा केतननी रॅप केलं की आपण ह्याच्यामध्ये चिकन भरूया. आता कुठे चालला? आता मी केतननी हे चिकन भरून ठेवलं आहे, रॅप करून ठेवलं आहे मस्त. बघू शकाल तुम्ही ही प्रोसेस. आणि हे आणि एवढे पॅकेट्स त्याने बनवलेले आहेत. मंडळी काय करताय तुम्ही? आमच्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. असे भारी ब्लॉग आम्ही दाखवू तुम्हाला. आणि कसे वाटतात तुम्हाला हे ब्लॉग हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा, तेही आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आता हे रॅप केलेलं चिकन टाकलेत आम्ही फॉईलमध्ये. आता त्याच्या आजूबाजूने मी बांबुळा टाकतोय. कणसाची पाणी वगैरे राहिलेत म्हणून आम्ही ते टाईट बसावं म्हणून टाकतोय, पण मोस्टली बांबुडाच टाकतो. तुम्ही विचार करत असाल बांबुडा का, तर याला ना औषधी प्रॉपर्टीज आहेत. आता जितकं मी वाचलं आहे त्यानुसार यकृताचे आजार प्लस जखम झाली असेल, सूज झाली असेल तर त्याच्यावरती ह्याची पेस्ट करून लावतात. आणि भांबुर्ड्याचा पाल्याचा जो मसाल्याचा पण थोडा टेस्ट देतो ना. हो, त्याची चव असते, एक वेगळी चव असते. काहींना ती कदाचित आवडू शकत नाही, अशी तुरट असते थोडीशी, स्ट्रॉंग फ्लेवर असतो त्याचा, पण हेल्दी असल्यामुळे आम्ही टाकतोय. हां, आता हे मी वाचलं आहे त्याच्यामुळे जर तुम्ही कुठे वापरला असेल हे कुठल्या आजारासाठी तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. खडे मीठ टाकलं आहे मी वरून आणि ओवा टाकला आहे. तर आपण टाकणार आहोत अंडी. बाबूनी हे ते 2 पीस काढले होते साईडला, एकदम काळे काळे करोपर्यंत भाजलेत. आता या अंड्यांच्या वरती पण एक लेअर लावायची, शेवटची लेअर ना आता ही समीर. हो, कारण जर आपण हे नाही लावली तर बाहेर येणार ते सगळं. शेवटला मक्याची पालं. तुला कसं वाटलं आता चिकन? घेऊ नागे खरंच मी केले मॅरिनेशन, मी केले. तुला कसं वाटलं आता खाऊन? छान होतं. पाणी उकळलेलं आहे. बिर्याणीची तयारी सुरू झाली. तमालपत्र टाकतोय मी. सगळे खडे मसाले टाकणार आहे. मिक्स खडे मसाला आहे. मोठी दालचिनी, इलायची, परत लवंग, काळी मिरी, जिरं, कोथिंबीर आणि पुदिना टाकतोय. तूप टाकतोय. आम्ही तुपात बिर्याणी करणार आहे त्याच्यामुळे भरपूर तूप गेलं. तळलेला कांदा टाकतोय, फ्राईड ऑनियन, मीठ. ओ सॉरी, नॉट लाईक दॅट, लाईक दिस. नाव काय तुझं? समीट चॉर्ज. मिक्स करतोय सगळं. हे मॅरिनेशनला नव्हतं, अक्षयदादांनी ऑनियन फ्राय केले आणि आता टाकलेले आहेत. सगळेच नाही टाकले? सगळे नाही, लेअरिंगला ठेवलेत ना. अरे सुशील दादा तांदूळ टाकतोय. पाणी पूर्ण गरम झालेलं आहे तर तांदूळ आम्ही शिजून घेतोय. आता चुलीवर नसेल तर 8 मिनिटात तांदूळ शिजतो 70 ते 80%. पण आता चुलीवरती त्याच्यामुळे जरा 15-20 मिनटं लागतील. इकडे कौल चिकनची तयारी आणि कौलावरती असं तेल टाकायचं मस्त आहे की. एक कौल फ्राय मित्रांनो. होय दादा, येतोयस का? पोपटी ठेवतोय मी. एक मिनिट. शिजलाय का? असं डोळे मोठे करून चाललंय. फोटो हा दिसली तू बॅटरी घे ना. नेणार लावायची ना. पोपटीची तयारी. आधी पोपटी आडवी ठेवायची. अंधार येतो सगळं.
मडकी उलटी. पोपटीला मडक्याच्या अवती भावती गवत लावून घ्यायचं. बस सुचल्या ए बस. हा आता आता आजूबाजूने लाकडं लावू. ठीक आहे नंतर 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 तर साईडून लाकडं लावून ठेवायची. पहिला पेंढरा टाकला गवत. सुकलेलं गवत. झाला शिजलाय नाही शिजलाय शिजलाय हा हा ते सगळं तेल संपवलं का अक्षय? हा समज. कौल चिकन रेडी झालेलं आहे. अरे नाही थोडस पाहिजे. त्यातलं उरलेलं ते. यात नाही डिश मध्ये पाहिलं होतं ना. डिश मध्ये पाहिजे ह्याच्यावर म्हटलं अरे ना. हा त्याच्यावर आहे, पण तुझं घे आणि शेवटलं उरलेलं ते इकडं. आता भाजी टाकली नाकात सगळा धूर गेलाय त्याच्यामुळे सर्दी होते. तर भाजी शिजून गेली. केतन तुझा पाय का हलतोय? लाकवा मारलेला लाकवा. होय ना काय? व्हेज बार्बेक्यूची तयारी. म्हणजे असं खाल्लंच नाही पहिलं. चायला माझं एवढं पहिलं आधी खाल्लंच नाही. ह्या टाईप मध्ये झालंय. म्हणजे माझं काय नाही. तुझं तर एक नंबर. बरिस्ता फ्राईड ऑनियन. आता लेअरिंग चालू करतोय आम्ही. थोडा पुदिनाची पानं, कोथिंबीर. आता भाजी टाकतोय. बिर्याणी रेडी आहे दम द्यायला. फायनल दम देण्यासाठी फॉईल पेपर लावतोय आम्ही. ते किती वेळ ठेवायचे? तर राहू दे 15-20 मिनटं. फायर पळापळी झाली होती. दिवाळी. 30 मिनटं अशीच फ्लेम राहिली पाहिजे. एकदा लाकडांनी पेट घेतला ना की मग काही प्रॉब्लेमच नाही. बस चल बस बस बस. पॅन काढायला लागले. बस बस बस. सॅलेड. या डाळीवर केलेलं आहे आणि मसाला एकदम उन्हाने केलेला आहे. खूप छान झालं. मी एक मागाशी खाल्ला, आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवून ते खातो. आम्ही पहिल्यांदा कौलावरती पनीर फ्राय करतो.
ट्राय करतोय आणि फ्राय पण करतोय. पण पनीरचा वांदा एकच आहे की तो काय ते चिटकतोय कौलाला, त्याच्यामुळे डोंट ट्राय दिस. हे बोल रहा था मैं तेरे को मस्ती. सुशील कसं आलंय? हा सांगा रे, सांगत नाही तुम्ही. हेच का भाई? तमन्ना मेरी एक तमन्ना थी. एक गाना देख के अगर किसी का बच्चा खाना खा रहा है, सो बी इट. कौन सा गाना? आज की रात. आपली पोपटी तयार झाली आहे, तर चला पहिली व्हेज वळी नेतोय. पहिला पालापाचोळा बाजूला करायचा. वरचा सगळा पाळा काढलेला आहे मी. कसं वाटतं की ते? खा पटकन. हां पटकन खा, गरम गरम आहे. चांगलं वाटतंय. कंदमुळे एक नंबर. समीर खूप छान झाल्या. धन्यवाद दादा. बरोबर आहे ना, असंच असतं ना. आणि शब्द पावटा काय शिजलाय. अरे पावडा कसा आहे? स्मेल कसा आहे सांग. कणक भारी लागतं यार. खायचंय तुला? आता आम्ही चिकन पोपटी घेतोय. काहीतरी पीस घे बाहेर का, तो घे हार्डीचा. गरम आहे, शिजले म्हणजे. गरम आहे म्हणजे शिजले. हो घेतलं बाबांनी घेतलं. गरम आहे, खूप गरम आहे. सुशील तू खाणार आहेस का? 12 वाजून गेलेत ना. अबे शिजले. कसं आहे, कसं आलंय? कसं वाटलं तुला? चला काय कर, चल अप्रूव्ह बाय बाबूबाई. स्टॉप करतो. मऊ घे ना कुठलं तरी. तू सांग. गरम आहे, गरम आहे. चांगलं मस्त आहे. थँक्यू बाई, थँक्यू. हे घेऊन जा. अबे तुलाच काढतोय मी, मी नाही खाणार आहे, धर हे काढ, हे सोड. बाबा सोलतोय. थांब तिकडे अक्षा उघड. स्टार्ट. आई बिर्याणीचा वास आहे. छान आला बिर्याणीचा वास. शिजलं का? हो बाबांनी सोलून ठेवलेलं अंड. सोललेलं ते त्याला खायला लय झालं.
Ladies and gentlemen, please clap for Sujit. बाबा अक्षय टाकला टाक 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 चड्डे बिड्डे घालून निघालेले आहेत. हा आमचा हो उस्मान ख्वाजा, हा डेव्हिड वॉर्नर, हा लॉरेन्स, त्याच्या मागे गिलिस्पी, त्याच्या मागे कार्लोस ब्रॅथवेट आणि तिकडे रवी शास्त्री इंडियन कोच आणि मी तुमचा अक्षय कडू. मासे पकडण्यासाठी खूपच छान टेक्निक आहे. गावाचं लाईफ खतरनाक. हे पोरांचं नाश्ता चालू आहे आमचा. सुशीलने बघा अंडी कसली केली खात नाही तुम्हाला दाखवतो. आपलं मन माझं तिथंच जातं. नाही 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 नाही. कॅमेरा चालू झालं अचानक तोंड चांगले झाले रे. तर मित्रांनो आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आहोत पुण्याकडे. मित्रांनो तर सांगा बरं तुम्हाला आमची पोपटी पार्टी कशी वाटली, कमेंट करून नक्की कळवा. आणि जर या पार्टीचा पहिला भाग अजून पाहिला नसेल तर तोही आत्ताच जाऊन पहा. आमच्या व्हिडिओजना भरभरून लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, कारण तुमचंच प्रेम आणि सपोर्ट आम्हाला नवनवे धमाकेदार व्हिडिओज बनवायला नवी ऊर्जा देते. धन्यवाद मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.